भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त असा चमचमीत पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण थापीवडी म्हणजेच पाटवडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे हिरवी मिरची आहेत, 3 ते 4 हिरवी मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे, आल्याचा 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडेसे जिरे आहेत। याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत। ज्या पद्धतीने आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक हे वाटण बनवायचं नाही आहे आपल्याला। मिरची आणि आलं लसूण वाटून घेतलेलं आहे, ते बाजूला ठेवूया। त्यानंतर आता इथे एका भांड्यामध्ये एका बाउलमध्ये आता मी 1 वाटी बेसन पीठ घेते। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे, पण सुरुवातीला आपण 1च वाटी पाणी यामध्ये घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी आणखी अर्धी वाटी पाणी घालून घेते। तर 1 वाटी बेसन पिठासाठी यामध्ये मी 1.5 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये असणाऱ्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घ्यायच्या आहेत। बऱ्याच वेळेला फोडणी घातल्यानंतर आपण पाणी घालून उकळून त्यामध्ये बेसन पीठ घालून घेत असतो, तर तसं करत असताना त्यामध्ये असणाऱ्या गाठी व्यवस्थित फुटल्या जात नाहीत आणि वडी आपली छान अशी मऊसूद होत नाही। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने सुरुवातीलाच पाण्यामध्ये पीठ असं छान मिक्स करून घेतलं, वड्या आपल्या छान मऊ आणि अगदी झटपट बनतात, गाठी होत नाहीत। हे बॅटर आता तयार झालेलं आहे आपलं। आता मी कढई गरम करून घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घालून घेते। कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता जिरे घालते। त्यानंतर मिरचीचं आणि आलं लसूण मिरचीचं जे वाटण आपण बनवलेलं आहे ते घालून घेते। मिरचीचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त देखील करू शकता। हे छान वाटण भाजल्यानंतर आता यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे आणि आता आपण बनवलेलं मिश्रण यामध्ये घालून घेऊया आणि आता घालूया चवीपुरतं मीठ। हे छान आता मिक्स करून याचा गोळा तयार करून घेऊया। याला आता आपण 5 ते 6 मिनिट झाकून ठेवूया। ताट काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त असं आपलं पीठ छान वाफलवून झालेलं आहे। आता मी एका ताटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती हे मिश्रण काढून घेते। इथे मी आता तेल लावून घेतलेलं आहे ताटाला, त्यामध्ये हे मिश्रण काढून घेते आणि आपल्याला जितक्या जाड किंवा पातळ अशा वड्या थापायच्या असतील त्या आपण हे थापून घेणार आहोत। तर आता आपण हे मिश्रण छान असं मस्त थापून घेतलेलं आहे। जितक्या तुम्हाला जाड पातळ हव्या असतील तितक्या तुम्ही ते थापून घ्यायचे आहेत। या पद्धतीने ताटामध्ये हे थापलं जातं, यासाठी याला थापीवडी असं देखील म्हटलं जातं किंवा पाटवडी देखील याला म्हटलं जातं। यावरती आता आपण खोबऱ्याचा कीस थोडासा पसरवून घेणार आहोत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यावरती घालून पुन्हा थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान हे यामध्ये लागलं जातं। थोडंसं थंड झालं की आपण याच्या वड्या करून घेणार आहोत। इथे मी आता रस्सा बनवण्यासाठी 1 कांदा आहे,
तो असा लांब चिरून घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा टोमॅटो आहे, तो देखील मी चिरून तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे। कांदा देखील मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं खोबरं देखील चिरून मी तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। या सगळ्याच्यात आपण स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। इथे आता मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घालून घेते। पाटवडी किंवा थापीवडीचा रस्सा बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे घालून घेते। जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आता मी जे आपण कांदा, टोमॅटो, खोबरं आणि आले लसणाचं पेस्ट बनवली होती, वाटण बनवलेलं होतं, ते मी यामध्ये घालून घेते। आता आपण हे वाटण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे, पण त्याबरोबरच यामध्ये आपण सुके मसाले देखील घालणार आहोत। 1 चमचाभर लाल तिखट मी यामध्ये घालणार आहे, याने भाजीला रंग छान येतो। साधारण अर्धा चमचा एवढे मी जिरी पावडर यामध्ये घालते। आता यामध्ये 1 चमचाभर धने पावडर मी घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे। आता मी यामध्ये आपला झणझणीत कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे 1 चमचा। आता आपण हे मसाले आणि बनवून घेतलेलं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। जेवढे मसाले आपण तेलामध्ये छान भाजून घेऊ तेवढी भाजीची टेस्ट वाढते। यामध्ये मी थोडीशी हळद देखील घालून घेतलेली आहे। हे सगळं आता छान भाजून घेऊया। तर आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे बाजूने, तुम्ही बघू शकता। इथे जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती त्याच भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये ओतलेलं आहे। तर तुम्हाला जर जास्त दाट हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता। यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून घेते। आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर आता आपण याला एक उकळी काढून घेऊया। याला छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती आपण हे 5 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत, जेणेकरून मसाला छान यामध्ये शिजला जाईल आणि याची चव देखील वाढेल। रस्सा आपला तयार होते तोपर्यंत आता मी वड्या कट करून घेते। तर तुम्हाला कोणत्या शेपमध्ये हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, चौकोनी शेप किंवा डायमंड शेपमध्ये। तर मी इथे वड्या डायमंड शेपमध्ये कट करत आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पाटवडी आपली तयार झालेली आहे, म्हणजेच थापीवडी असे मस्त छान आपली तयार झालेली आहे। तर मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी म्हणजे थापीवडी आपली तयार झालेली आहे। त्याबरोबर रस्सा देखील आहे। तर ज्यावेळी आपण ही पाटवडी रस्सा खाणार आहोत त्यावेळेला तुम्ही यामध्ये या पद्धतीने वडी घालून खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।